शेतकऱ्यांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांनो, शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अगदी तोंडावरती त्या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे लवकरच आपला खरीप हंगाम त्या ठिकाणी लागणार आहे आणि या हंगामामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड जी आहे ते करतात आणि कापसाच्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला मार्केटमध्ये दुकानामध्ये पाहायला मिळतात। त्यातली एक जात आहे ती म्हणजे प्रभात सीड्स या कंपनीची सुपर कॉट। गेले अनेक वर्ष शेतकरी जे आहे या सुपर कॉटची लागवड त्या ठिकाणी करत आहे। आपण जर आपल्या शेतामध्ये यावर्षी 2024 मध्ये सुपर कॉट या व्हेरायटीची जर लागवड करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा बनणार आहे। शेतकऱ्यांनो, प्रभात सीड्सची जे सुपर कॉट व्हेरायटी आहे ते त्या ठिकाणी टपोरे जे बोंड असते त्या टपोरे सेगमेंटमधली त्या ठिकाणी व्हेरायटी आहे। कापते झाड जे असते ते झाड पूर्ण डेरेबाज आणि फांद्या करणारं ते झाड आहे आणि उंच डेरेबाज त्या ठिकाणी झाडांना झुडपी वाढणारी आहे। म्हणजे पूर्णपणे झुडूप त्या झाडाचं जे आहे ते तयार होते आणि परिणामी याला पाते, फुलांची आणि बोंडांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असते। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे बागायती आणि जिरायती दोन्हीही जमिनीकरता त्या ठिकाणी आपण याचा लागवडीसाठी विचार त्या ठिकाणी करू शकतो। याचा कालावधी जर आपण पाहिला तर 150 ते 155 दिवसाचा या व्हेरायटीचा त्या ठिकाणी कालावधी आहे। आणि वजनदार जर पाहिला आपण तर एका बोंडाचं वजन याचं 5 ते 6 ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळू शकते। आता विषय याचा प्लस पॉईंट त्या ठिकाणी अशा की कापूस जो आहे तो वजनदार तर आहेच पण तो वेचायला सोपी आहे। म्हणजे जास्त प्रमाणात वजनदार जे आपल्या व्हेरायटी आहे त्यामध्ये जबरदस्त व्हेरायटी त्या ठिकाणी बसते ते म्हणजे सुपर कॉट। वेचायला कापूस हलका आहे आणि त्या ठिकाणी एक वेळ जर हे कपाशी फुटली तर लवकर आपले वेचे जे आहे त्या ठिकाणी निघून जातात। रोज किडीला त्या ठिकाणी सहनशील आहे आणि खूप जबरदस्त व्हेरायटी त्या ठिकाणी आहे। मी स्वतः 2 वर्ष झाले आपल्या शेतामध्ये सुपर कॉट या व्हेरायटीची त्या ठिकाणी लागवड करते आणि खूप चांगले रिझल्ट जे आहे ते इतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आलेले आहेत। झुडपी असल्या कारणानं हे पूर्ण झुडूप करते, ढेरेबाज आहे आणि पाते फुलांची संख्यासुद्धा जबरदस्त पद्धतीनं याला लागते। आता याचं अंतर आपण किती घ्यायला पाहिजे, कारण ह्याचं झुडपी आहे आणि डेरेबाज असल्या कारणाने याचं अंतर जे आहे ते आपल्याला जास्तच घ्यावं लागते। तर आपण 4x2 वर याची लागवड करू शकता किंवा 4x1.5 वर आपण याची लागवड जे आहे ते करू शकता। आपलं शेत कशा पद्धतीनं आहे, मध्यम, हलकं, भारी, त्यानुसार सुद्धा आपण हे अंतर जे आहे ते घेऊ शकता। आपलं शेत जर भारी असेल तर आपण 4x2 हे अंतर घेऊ शकता किंवा 4x1.5 हे अंतर घेऊ शकता। थोडं मध्यम हलकं असेल तर आपण 3.5x1.5 किंवा 2 वर सुद्धा या सुपर कॉट व्हेरायटीची लागवड जे ते करू शकता। आपण जर टपोरे बोंड त्या ठिकाणी आणि उंच मध्यम वाढणारी जर कपाशी पाहत असाल तर सुपर कॉटची निवड आपण अवश्य आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी 2024 मध्ये करू शकता। शेतकऱ्यांनो, कापसामध्ये असे असंख्य व्हिडिओ आतापर्यंत आपण केलेले आहे। त्या ठिकाणी कापसाचे खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, शेंडे कोळणी असेल, त्या ठिकाणी विविध प्रकारचे रोग असतील, जे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन आपण अवश्य पहा। आणि असेच व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक करा आणि असंच आपल्यासोबत जुळून राहा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।